निष्क्रियते तुझं दुसरं नाव अनंत गीते. काय समजलं सुरेशराव विजयराव? निष्क्रियते तुझं दुसरं नाव अनंत गीते असं एका साध्या कार्यकर्त्याने मला सांगितलं. मी म्हटलं सर्वात चांगली जागा हे बोलायला कुठली असेल तर ती लाडवलीशिवाय कुठली असू शकत नाही. कारण या भागातल्या जनतेने 8 वेळेला त्यांना लोकसभेमध्ये मतदान केलं. 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीची जाहीर सभा बुधवारी सायंकाळी महाड तालुक्यातील नाते विभागातील लाडवली येथील ढोकले यांच्या मोकळ्या जागेत घेण्यात आली. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्यावर सडकून टीका केली. पाहुयात काय म्हणाले आहेत सुनील तटकरे. निवडणुका आल्या, पावसाळा आल्याच्यानंतर जसे आळम्या उगवतात, बेडकं डराडरा करायला लागतात, त्याला निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपल्याला सहजगत्या कळतं की आता पाऊस आलाय. गीते साहेब फिरायला लागले की समजावं लोकसभेची निवडणूक जवळ आली. यांच्या हातून एक फुटक्या कवडीची सुद्धा गुंतवणूक त्या ठिकाणी होऊ शकली नाही, रोजगाराची निर्मिती होऊ शकली नाही, सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टीतून पावलं त्या ठिकाणी उचलली गेली नाही. 6 वेळेला लोकसभेवरती तुम्हाला निवडून जाण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. 8 वेळेला तुम्ही संसद त्या ठिकाणी निवडणूक लढवली. ज्या ज्या वेळेला निसर्ग चक्रीवादळ असेल, तोक्ते चक्रीवादळ असेल, महाडला महापुराचा तडाखा बसला. 2022 सालामध्ये करोनासारखा जबरदस्त महामारीचं संकट सगळ्या परिसरामध्ये आलं. लोकांच्या अश्रुपूर्तीसाठी तुम्ही आला नाही. 2005 सालामध्ये सुद्धा दासगाव जुईच्या परिसरामध्ये दरड कोसळून शेकडो जणांचे मृत्यू झाले. त्यावेळेला तुम्ही या मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य होतात, त्यावेळेला सुद्धा तुम्ही या वेळेला फिरला नाही. होय, सुनील तटकरे त्याला पालकमंत्री होता. 15 दिवस का ठोकून या दासगाव आणि महाडच्या परिसरामध्ये बसलेला होता. या सगळ्या परिसरामध्ये पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असणारी पावलं त्या कालावधीमध्ये उचलली. आणि 22 सालाच्या नंतर 22च्या नंतर ज्याला महाप्रलय आला, बरेचसे तुम्ही एकनाथराव शिंदेच्या माध्यमातून जे अजून असं कार्य केलं, आपत्ग्रस्त कधी आयुष्यभरामध्ये विसरू शकणार नाही. हे कार्याची नोंद त्या ठिकाणी काळाच्या इतिहासामध्ये तुम्ही पाहायला मिळू शकते. संवेदना असावी लागतात, प्रामाणिकपणा असावी लागतं. ज्या जनतेने आपल्याला ताकद आणि शक्ती दिली त्यांच्या संदर्भातली एक भूमिका मनामध्ये असावी लागते. काम करण्याची मानसिकता लागतेच. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेपासून काम करण्याची संधी मिळाली. हे डायरेक्ट लोकसभेमध्ये गेले. लोकसभेमध्ये गेले तर वाजपेयी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. प्रमोदजी त्यांच्याकडे ऊर्जा खातं होतं, माझ्याकडे 8 महिने ऊर्जा खातं होतं. विकास शेठ महाराष्ट्रातला भार नियमन दूर करण्याचं काम सुनील तटकरेंच्या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. तुमच्याकडे 5 वर्ष देशाचं ऊर्जा खातं होतं, पण एखादं महाड तालुक्यातलं रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातलं एखादं सबस्टेशन जर तुम्ही आयुष्यभरामध्ये मंजूर केलं काय? एखाद्याला मीटर पाहिजे होता, एखाद्याला त्या ठिकाणी पोल हवे होते, ते तर देण्याचं साधं काम तुमच्या हातून त्या ठिकाणी होऊ शकलं नाही. अत्यंत कर्तृत्ववान विकसित राष्ट्रांच्या बरोबरीने भारताला जे मान उंचवणारे नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही त्या ठिकाणी उद्योग खात्याचे मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करत होता. कोणाही तरुणाला रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीतून आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही त्या ठिकाणी काम आणू शकलं नाही. त्या बहुजन समाजाच्या नावाने तुम्ही आयुष्यभर राजकारण करत आलात. त्या बहुजन समाजाच्या प्रश्नासाठी तुम्ही नेमके काय पावलं उचलली? 102 वर्षापूर्वी त्या कालावधीमध्ये बहुजन समाजाच्या दर्शा नेतृत्वाने मुंबईमध्ये कुणबी समाजवादी संघाची स्थापना त्या कालावधीमध्ये केली, ज्यावेळेला देश पारतंत्र्यामध्ये होता. या देशाची आर्थिक राजधानी, या राज्याची संपन्न असलेली राजधानी, या राजधानीमध्ये कुणबी समाजाची एक संघटन असावं अशी भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली. आज वर्षेत 1980 साली राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर बॅरिस्टर अंतुर्ले साहेबांनी मुलुंडच्या परिसरामध्ये एक भूखंड कुणबी समाजवादी संघाला त्या ठिकाणी दिला. 42 वर्ष तो भूखंड वाट पाहत होता. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. कुणबी समाजवादी संघाचे सर्व पदाधिकारी मला त्यावेळेला भेटले. भूषणजी भरे असतील, जे जे कुणबी समाजवादी संघाचे पदाधिकारी आहेत ते सुनील तटकरे भेटले. मी अजितदादांच्याकडे त्यांना नेलं आणि अजितदादांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या इतिहासात पहिला प्रथम 62 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर एका समाजाच्या नावाने घोषणा करत 5 कोटी रुपयाचा निधी दिला आणि त्याच्यातून त्या कामाची सुरुवात झाली. आणि मला अभिमान वाटतोय, राज्यामध्ये स्वतंत्र झाल्याच्या नंतर एकनाथराव शिंदे साहेबांनी 7 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि 12 कोटी रुपयाचं कुणबी समाजाची वास्तू त्या ठिकाणी उभे राहिली आपल्याला पाहायला मिळू शकत आहे. एक फुटक्या कवडीचा नगभर तुमचा सिंहाचा एक वाटा आहे
असं गीतेसाहेब तुम्ही दाखवा. सुनील तटकरे निवडणुकीच्या राजकारणामध्ये उभा राहणार नाही हे आव्हान तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी देऊ इच्छितो. नशीब सांगून येत नसते. कर्तृत्व, मेहनत, प्रचंड इच्छाशक्ती आणि लोकांचे आशीर्वाद त्याच्यातून नशीब घडत असतं. ते नशीब घडवण्याची किमया जो करत राहतो त्याच्या पाठीमागे ईश्वरी ताकद त्या ठिकाणी उभी राहत असते. त्या ताकदीला बळ देण्याचं काम आपण पुढच्या कालावधीमध्ये करूया. 7 तारखेला न चुकता घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत महायुतीचा उमेदवार म्हणून 18व्या लोकसभेमध्ये मला काम करण्याची संधी द्या. हा सुनील तटकरे पुढची 5 वर्ष तुमची सर्वांची सेवा अव्याहतपणाने करेल. आता शब्द कार्यक्रमाच्या निमित्ताने मी देऊ इच्छितो आहे. भारत आणि राज्य सरकारच्या योजनांचा इतका पाऊस या ठिकाणी पडला जाईल की भरत शेठ परत यादी घेऊन आपल्याला उभं राहावं लागणार नाही. जनता जशी यादी घेऊन आज या ठिकाणी उभी राहिले त्याच पद्धतीने यादी घेऊन त्या ठिकाणी उभी राहील एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. सोबत मिळून रायगडचा विकास करूया. सोबत राहून कोकणाला पुढे नेऊया. आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रच्या नेतृत्वाखाली, दादांच्या नेतृत्वाखाली जी का अभूतपूर्व निवडणूक लोकसभेची होते आहे त्याला 45+ शक्य झाले तर 48-0 या पद्धतीने विजय संपादित करण्याचा आपण प्रयत्न करूया. एवढ्याच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. तुमची अतिशय नम्रतापूर्वक या ठिकाणी आभार मानतो. हीच आशीर्वादाची ताकद पुढच्या कालावधीमध्ये ठेवावी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.